नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की प्रीतमला प्रिया विचारते की तुमचं काय चाललंय, कळतंय का तुम्हाला? हो ना ग, मलाच माझं कळत नाहीये, मी काय बोलतोय आणि काय वागतोय तुला काय सांगू. खरं तर दादासोबत मी असं वागायला नको होतं, मी जे वागलो ते चुकीचंच आहे. बोललो ना ग, खूप अपमान केलाय ना. हे बघा प्रीतम, तुम्ही आधी शांत व्हा. तुम्हाला पश्चाताप होतोय, तुम्ही जे वागला त्याचा पस्तावा येतोय ना, मग माफी मागायला काय हरकत आहे. मी म्हणते प्लीज तुम्ही जाऊन माफी मागा, सगळं काही सॉल्ट आउट होऊन जाईल. तुम्ही चूक केली आहे, चुकीची जाणीव आहे, पश्चाताप होतोय, तर माफी मागायला काहीच हरकत नाहीये. आणि हे बघा प्रीतम, चूक केली आहे ना, मग मोठ्या मनाने माफी सुद्धा मागायला हवी, तिथे कमीपणा नकोय. तुम्ही मागून टाका दादांची माफी, तुम्हाला खरंच बरं वाटेल प्रीतम. प्रिया समजून सांगत असते, प्लीज तुम्ही माफी मागा. असेच थोडे थोडे करून दुरावा निर्माण होतो, मग संबंध तुटून जातात आणि नात्यात काही शिल्लक राहत नाही, फक्त कटुता. त्यावर किती प्रेम आहे दादांचं मला माहितीये. तुम्ही जर माफी मागायला गेला तर एका मिनिटात आणि मोठ्या मनाने माफ करतील, एवढी खात्री आहे प्रीतम. प्रिया आता प्रीतमला समजावून सांगत असते. प्रिया म्हणते, प्रीतम आदित्य दादाचं तुमच्यामुळे तो लॅपटॉप तुटला, प्रोजेक्टचं नुकसान झालं, ऑफिसच्या कामाचं नुकसान झालं, तर तुम्ही असं वागताय, सगळं सगळं नुकसानच आहे हो. त्यांचं टेन्शन आहे आणि सारखा तोच विचार त्यांचा चालू असतो. त्या म्हणते पश्चाताप होतोय ना, मग जाऊन बोला की माफी मागा, माफ केलं तर सगळं सॉल्ट आउट होऊन जाईल. प्लीज प्लीज प्रीतम जा आणि आदित्य दादाची माफी मागा. आणि माफी मागितल्याने कुणीही लहान होत नाही, उलट नातं घट्ट होत जातं. अजून मला खात्री आहे दादा तुम्हाला नक्की माफ करतील. प्रिया अगदी बरोबर बोलतीये, मी गेलो की दादा मला खरंच माफ करेल. माफी मागून माझंही मन हलकं होईल, हो की नाही. सारखं मला जे बोचतंय की मी दादाला त्रास दिला, त्याला टॉर्चर केलं, ते गिल्ट माझ्या मनातून निघून जाईल. प्रियाने खूप काही समजावून सांगितलेलं असतं प्रीतमला, आणि जा आणि प्लीज दादाची माफी मागा. प्रीतमलाही ते पटलेलं असतं. इकडे आता श्रीकांत काहीतरी ड्रॉइंग करत असतात आणि अहिल्या गुपचूप त्यांच्या मागे येऊन उभी राहते. मन लावून त्यांचं ते काम बघत असते. ते अगदी गाणं गुणगुणत त्यांचं ते काम पूर्ण करत असतात. अहिल्याला फार कौतुक लागतं. अहिल्या कधी आली तू, मला कळलंच नाही. अरे श्रीकांत, चित्रामध्ये आणि गाण्यामध्ये मग्न झाला होता ना, तेव्हाच आलीये मी. चांगली तंद्री लागली होती गे हे चित्र काढताना मला. कान म्हणतात, ब्रश हातात घेतला की वेळेचं भानच राहत नाही मला, सगळं काही हरवून जातं. चित्र काहीतरी वेगळंच आहे, आपापल्या जगात नेऊन ठेवतं ग. कौतुक करावं ना तेवढं थोडं आहे तुझं श्रीकांत. कंपनीच्या कामात मदत करतो आणि तुझा हा चित्र काढण्याचा जो छंद आहे तो सुद्धा जोपासलाय. खरं श्रीकांत, किती काय काय करतो रे तू. अहिल्या म्हणते, मला एका गोष्टीचं फार वाईट वाटतं. कोणत्या गोष्टीचं? इतकी वर्ष झाली लग्नाला, तुझ्या या पेंटिंगचं मी काहीच केलं नाही. या पेंटिंगला 4 भिंतीतच दडवून ठेवलंय. 4 भिंतींच्या बाहेर काढलं तर यांना वाव मिळेल, कलेला काहीतरी तुझं प्रोत्साहन मिळेल. आणि मला असं वाटतंय श्रीकांत, काहीतरी मी केलंच पाहिजे. श्रीकांत म्हणतात, हे बघ, उगाच काही विचार करू नको आणि चुकीचं तर अजिबात करू नको. तुझी साथ आहे म्हणून माझ्या कलेला वाव देऊ शकतो, वेळ देऊ शकतो, छंद जोपासू शकतो, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. अहिल्या, तू प्रोत्साहन करते, तू मला साथ देते, म्हणून काय सगळं छान चाललंय आपलं. काय म्हणायचे अहिल्या, जरा स्पष्ट बोलतीस का? हो, ते सांगण्याचा प्रयत्न करतेय. तुझी कला आता बाहेर आणायची आहे, 4 भिंतीत नाही ठेवायची आहे. मला प्रदर्शन ठेवायचंय. श्रीकांत उभे राहतात. ए अहिल्या, प्रदर्शन वगैरे ठेवू नको आणि मला काय प्रदर्शन मांडायचं नाही ग बाई. नाही, असा विचारच आणू नको. श्रीकांत, मी तुझं काहीच ऐकणार नाहीये, मी प्रदर्शन ठेवणार आहे. पण असतात हे, आणि मला काय करायचं नाही. आणि तसंही अहिल्या, माझी चित्र एवढी काय ग्रेट नसतात हा, उगाच मी काढतो म्हणून काढतो, त्यामुळे एवढं काय लगेच कौतुक करायला जाऊ नको. अहिल्या म्हणते, श्रीकांत, असतात कौतुक करण्यासारखीच तुझी चित्र असतात, उगाच त्यांना नावं ठेवू नकोस. तुझी चित्र किती चांगली आणि किती मनापासून काढतो ना, मला माहितीये की. तू सांगण्याची गरज नाहीये श्रीकांत, त्यामुळे तू आहे ना जरा शांतच बस. लोक तुझी चित्र बघायला येणार म्हणजे येणारच, त्यामुळे मी ठरवलंय ते आणि अगदी तसंच होणार. तुझी चित्राचं प्रदर्शन लावणार आणि लोक तुझी चित्र बघायला येणार म्हणजे येणारच. मी तुझं काहीही ऐकणार नाहीये आणि या वेळेला तर अजिबातच नाही. तू कितीही नाही म्हण, मी प्रदर्शन भरवणार आहे. अहिल्या, ऐकत जाना ग. नाही, मी तुझं ऐकत नसते. तर तू हट्टीपणाच करतेय म्हटल्यावर मी तरी काय बोलू आणि तू काय ऐकणार आहे माझं, हो की नाही. आणि श्रीकांत, माझंही तेच म्हणणं आहे, तू बोलूच नको की. काय बोलायचंय, काय करायचंय, मी करतेय माझी. इकडे आता प्रीतम आदित्यच्या रूम मध्ये आलेला असतो आणि दादा दादा असा आवाज देऊ त्याला बाहेर बोलवण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यात काय तिथे सावित्री आत्या आलेली असते. प्रीतम बाबा, काय करता इथे? सावित्री आत्या, तू कशाला आली होती इथे? त्यालाच भेटायला आली होती का? पण तो नाहीये इथे. नाही आदित्य बाबा, मी त्यांना आदित्य बाबाला भेटायला नाही आली प्रीतम बाबा, कपडे न धुवायला तेच घ्यायला आली होती. माझं त्यांच्याजवळ काही काम नाहीये. कुठे गेलाय, काय गेला, काही सांगता येईल का तुला? आदित्य बाबा चेन्नईला गेले. काय सांगते, चेन्नईला असं अचानक? हो, चेन्नईलाच गेले आणि अचानकच जायला लागलंय त्यांना. ते काय नवीन प्रोजेक्ट आहे ना, त्या संदर्भात नवीन काहीतरी अर्जंट काम आलं, त्या संदर्भात अचानक चेन्नईला जायला लागलं आणि त्यांच्या साहेबांनी सांगितलंय म्हणे जा,
म्हणल्यावर काय लगेच तयारी करून आदित्य बाबा लगेच निघून गेले. न सांगता कसं जाऊ शकतोय दादा, काही सांगून जायला हवं होतं ना. सावित्री आत्या म्हणते, प्रीतम बाबा, आदित्य बाबाजवळ काही काम होतं का तुमचं? काही निरोप द्यायचं होतं का? काही महत्वाचं होतं का? सावित्री आत्या, कसलं काम आणि कसलं काय? आदित्य दादाला जे काही बोललोय, त्याचा जो काही अपमान केलाय, त्याच्यानंतर मला फार लाज वाटतीये आणि स्वतः काय करू आणि काय नाही असं झालंय. मला अपराधासारखं वाटत होतं. मग त्याला भेटून त्याच्या समोरासमोर माफी मागायची होती किंवा सॉरी म्हणायचं होतं. म्हणूनच मी त्याच्याकडे आलो होतो ग. एवढा अपमान केला, एवढं बोललो, त्याला किती वाईट वाटलं असेल ग. नंतर मला रिअलाइज झालं प्रीतमला काय बोलायचं होतं ते सगळं काही सावित्री आत्याला सांगतो आणि अगदी खाली मान घालून शर्मेने तिथून तो निघून जातो. प्रीतम गेलेला असतो, पण सावित्री आत्या मात्र सगळ्या गोष्टींचा बारीक असा विचार करत असते की नेमकं हे चाललंय तरी काय सगळं. आता हॉलमध्ये इकडे दामिनी, श्रीकांत, अहिल्या, प्रिया सगळेच बसलेले असतात. मोहन आणि आता अहिल्या एक मीटिंग भरल्यासारखं सगळ्यांना सांगत असते की अहिल्याचं मत काय किंवा अहिल्याला आता करायचं काय. तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये श्रीकांत किती छान चित्र काढतो आणि किती मनापासून काढतो, कित्येक वर्षापासून काढतोय, त्याची ही कला जोपासतोय. तुला काय म्हणायचंय मला कळालं नाही. अरे म्हणजे श्रीकांतची चित्र आपल्या घराच्या 4 भिंतीतच अडकून राहिली आहेत. माझं असं म्हणणं आहे मोहन की ती चित्र 4 भिंतींच्या पलीकडे न्यायची, प्रदर्शन मांडायचं, बाहेर न्यायची, लोकांना दाखवायची. या म्हणते, अरे वा, खूप छान कल्पना आहे आई, मस्त, एक नंबर, आवडली मला तुमची आयडिया. पण म्हणतो एकदम बरोबर, इनफॅक्ट खूप आधी करायला पाहिजे होतं आपल्याला हे. हो रे मोहन, खरंच चुकलंच माझं, आधीच करायला हवं होतं. पण इतक्या जबाबदाऱ्या होत्या की त्या जबाबदाऱ्यातून बाहेर पडता पडता या गोष्टीचं मला भानच राहिलं नाही. अगदी विसर पडला असं म्हटलं तरी चालेल. आता कुठे सगळं काही व्यवस्थित आहे. मग मी ठरवलंय की आता श्रीकांतला न्याय द्यायचा, त्याच्या कलेला न्याय द्यायचा. आपण त्याचं प्रदर्शन भरूया आणि लोकांपर्यंत त्याची कला पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. पण सगळं काही ऍडजस्ट करायचं, सगळं काय काय सगळी जबाबदारी तू घेणार आहे. सगळं काही तुझ्यावर सोपवतीये मी. सगळी अरेंजमेंट काय असेल ते तू बघायचंय. यांची ही चर्चा चाललेली असते. तेवढ्यात काही जिथे प्रीतम आलेलं असतो. पण म्हणतात, टेन्शन घेऊ नका आणि काळजी तर अजिबातच करू नका. खरं सांगू का, आदित्य सोबत असला तर कामाचं टेन्शन, काळजी अजिबात नसते हो. सगळं काही व्यवस्थित हँडल करतो वहिनी तो. वहिनीचं वेगळं काहीतरी चाललेलं असतं. एकटीच टाळ्या वाजवते, यस असं म्हणते आणि खूप आनंदी असते. दामिनीला कशाचा आनंद झालाय, कशासाठी टाळ्या वाजवते, हे सगळे आश्चर्याने आता दामिनीकडे बघायला लागलेले असतात. मोहन म्हणतात, काय झालंय, बरी आहेस ना तू? अहिल्या म्हणते, अगं काय झालंय, टाळ्या का वाजवतीये दामिनी? दामिनी एक नंबरची मूर्ख असते. आरती, टाळ्या, नाही टाळ्या नव्हते वाजवत, आरती नव्हते करत. तुम्ही आत्ता म्हणाला ना दादासाहेबांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवायचंय. प्रदर्शन भरवलं म्हणजे सगळी लोक येणार, दादासाहेबांच्या चित्राचं कौतुक करणार, टाळ्या वाजवणार आणि मग काय सगळा आनंदच. मग मी सुद्धा बहिणी टाळ्या वाजवणार ना. मग टाळ्या कशा वाजवायच्या ना त्याची प्रॅक्टिस करत होते, काही नाही दुसरं. आता ह्या दामिनीकडे सगळे बघायला लागलेले असतात. दामिनी म्हणजे एक पीस असतो त्यांच्या घरातला. मी म्हणते, आपल्याला शाळेत शिकवलंय ना, 1 2 3, 1 2 3, ओ तुम्ही वाजवा ना. मोहनला सुद्धा म्हणते, तुम्ही वाजवा ना. अगदी वेड्यासारखी ही दामिनी वागत असते. मोहन म्हणतो, दामिनी जरा शांत बसतीस का? त्यामध्ये तुमचा लाडका मुलगा आदित्य सगळं अरेंज करणार आहे. एकदम भन्नाट असं सगळं होणार, काही बघायलाच नको. प्रीतम म्हणतो, एक मिनिट, तुमची ही चर्चा चालली आहे ती दादाने तुम्हाला मदत करावी म्हणूनच ना? तर दादाबद्दल बोलूच नका, दादा घरात नाहीच आहे. दादा चेन्नईला गेलाय. आता सगळ्यांनाच धक्का बसतो की आदित्य आत्ता होता, मग असा अचानक कसं गेला चेन्नईला? अहिल्या म्हणते, काय असंच न सांगता आणि इतक्या घाईघाईने कसं गेला तो? चेन्नईला गेलाय अचानक, कुणालाही न सांगता. काय चाललंय आदित्याचं? श्रीकांत म्हणतात, अहिल्या जरा शांत होतीस का? हे बघ अहिल्या, आदित्य कामाच्या बाबतीत किती सेन्सिअर आहे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे वेगळं काही जाणून घ्यायची गरज नाहीये. कामापुढे त्याला काहीही दिसत नाही. अगदी मन लावून आणि प्रामाणिकपणे तो काम करत असतो. त्याच्या कामाला न्याय देण्याचा तो प्रयत्न करतो. काही काम असेल, अर्जंट आलं असेल, मग तो गेला. श्रीकांत आता मनातल्या मनात विचार करतात, प्रीतम आदित्य सोबत जे काही वागलाय ना त्यामुळे अहिल्या अजून सुद्धा रागवली आणि याच्याशी बोलतच नाहीये. आता मात्र आदित्य नाहीये तर या दोघांमध्ये बोलतं किंवा बोलणं करून द्यायचं का किंवा बोलायला सुरुवात करून द्यायची का? श्रीकांत आता मनातल्या मनात विचार करतात. हा चान्स आहे आणि हा गमवायला नको. त्यातलं जे मतभेद आहे ते कमी व्हायला हवेत, भांडणं कमी व्हायला हवेत. अहिल्या, तुला एक आयडिया देऊ का मी? प्रदर्शनाची सगळी जबाबदारी प्रीतमकडे सोपवायची का? अगदी उत्तमरित्या पार पाडेल बघतो. प्रीतम सुद्धा जबाबदारी घेऊ शकतो. आदित्य नाहीये म्हणून काय झालंय? आता आदित्यला काहीतरी काम असेल म्हणून तो गेला, पण प्रीतम आहे ना, मग त्याला सांगू की सगळं काही बघायला, मग तो बघेल आणि सगळं काही त्याच्यानुसार अरेंज करेल. तो सुद्धा तेवढ्याच ताकदीने ते काम पार पाडेल, अगदी व्यवस्थित. मी गॅरंटी देतोय त्याची. प्रीतमवर आपण विश्वास ठेवायला हवाय अहिल्या. आता मध्येच म्हणतो, तुमच्या चित्रांचं प्रदर्शन आहे हे ऑलरेडी खूप छान आणि मस्त गोष्ट आहे आमच्यासाठी.
सरप्रायझिंग आहे, पण खरंच छान आहे बाबा. आणि आम्हाला आनंदच होणार आहे की लगेच कामाला लागतो, आत्ताचपासूनच काम सुरू करतोय बाबा. डोंट वरी, सगळं काही छान आणि व्यवस्थित होणार आहे. श्रीकांत आता हसत असतात. अहिल्या मात्र रागाने बघत असते की याचं काय मध्ये चाललंय. आर्ट गॅलरीचं बुकिंग बघतो, सगळीच काही अरेंजमेंट मी बघतो बाबा, डोंट वरी. तर म्हणतो बाबा तुम्ही बघाच, तुमच्या सगळ्या चित्रांना मोठा असा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करणार आहे मी, आणि मी सक्सेस होणार आहे. मी सगळ्या तुमच्या चित्रांना प्लॅटफॉर्म देणार म्हणजे देणारच, प्रयत्न करणारे. आणि अगदी 100% बाबा. आता सगळेच्या प्रीतमकडे बघायला लागलेले असतात, आणि प्रीतमला काम करायला मिळतंय म्हणून प्रीतम जरा जास्तीच खुश झालेला असतो, त्याला खूप आनंद वाटत असतो. तर इकडे आता दामिनीचं काहीतरी भलतंच चाललेलं असतं. तिच्या रूममध्ये दामिनी बसलेली असते आणि हातामध्ये तिच्या काहीतरी असतं. ती मात्र विचार करत असते, 10 करोड रुपये तिच्याकडे लॉटरीचं तिकीट असतं, 10 करोड रुपयांचं. आणि दामिनी पैसा म्हटलं की काय अगदी मग्न झालेली असते, आणि लगेच इमॅजिन करायला लागते की 10 करोड रुपयाची लॉटरी मलाच लागलीये. म्हणूनच मगाशी हॉलमध्ये ती टाळ्या वाजवत होती की मला लॉटरी लागलीये, उद्या मी करोडपती होणार आहे, करोडपती. पण करोडावर किती शून्य असतात, 1 2 3 आता मोजायला लागलेली असते दामिनी. आता पटकन उठते आणि तिचं कपाट बघते. अरे बापरे, या कपाटात फक्त कपडे ठेवायला जागा आहे, पैसे कुठे ठेवणार मी एवढे 10 करोड रुपये. दुसरं कपाट लागणार आहे, त्यामध्ये एवढे सगळे पैसे ठेवू शकते. दुसऱ्या कपाटाची अरेंजमेंट मला करायलाच लागणार आहे. दामिनी आत्तापासूनच स्वप्न रंगवते, जणू काही 10 करोड रुपये तिला मिळणारच असतात. दामिनी तिच्या कपाटाच्या थोडी पुढे येते. ही जागा अशी का रिकामी आहे, ते कपाट तर मला कपड्यांनीच भरलंय, ते पुरणार नाहीये पैसे ठेवायला. ओ माय गॉड, संकेत दिलेत देवाने. म्हणजे देवाला ऑलरेडी माहिती होतं मी यांच्या घरात येणार आहे सून म्हणून, आणि मग मी फार काही लॉटरीचं तिकीट वगैरे खरेदी करत राहणार. मग एक दिवस मला 10 करोड रुपये लागणार, आणि मग ते पैसे कुठे ठेवणार दामिनी. म्हणून देवाने सगळं काही प्लॅनिंग केलं आहे, आणि ही कपाटाची जागा रिकामी ठेवली. इथे मी आता मस्तपैकी कपाट करू शकते, आणि त्यात सगळा माझा पैसा भरून ठेवू शकते. देवा थँक्यू थँक्यू थँक्यू, खूप करतोय रे देव बाप्पा तू माझ्यासाठी. आनंदाने अगदी उड्या मारत असते ही दामिनी, जणू काही खरंच तिला आज 10 करोड रुपयेच मिळालेत. मी म्हणते सगळं ठीक आहे, पण या कपाटाचं मेजरमेंट कसं घ्यायचं, तिचं आता चाललेलं असतं सगळं काही. तिथे आता येतात मोहन. दामिनी काय चाललंय ग, खाली सुद्धा वेड्यासारखं विचित्र काहीतरी बोलत होते, वागत होते, आता सुद्धा काय करते इथे उभा राहून. दामिनी आता मोहनला सांगायला लागते, तुम्हाला माहितीये का आपल्याकडे खूप सारे पैसे येणार आहेत. मग आता पैसे आल्यावर पैसे ठेवायचे कुठे, प्रश्न पडलाच आहे ना. मग आता त्या पैशांचं करायचं काय, कुठे ठेवायचे त्याचं प्लॅनिंग करते हो मी. पण इथे कपाट करून घ्यायचंय मला अर्जंट. मोहन म्हणतात, तुला कळतंय का तू काय बोलतेयस दामिनी, का थोडी वेडी आहे, काही सुचतंय का तुला, कुठून पैसा येणार आणि कपाटात कुठून पैसा भरणार. मला कळतंय हो सगळं, कळत नाही असं कसं म्हणताय तुम्ही. मी म्हणते, मी सांगते की तुम्हाला, उद्या आपल्या आयुष्यात सगळ्यात चांगला दिवस उजाडणार आहे, एक नंबर असा दिवस राहणार आहे आयुष्यातला. त्यामुळे उद्याचा दिवस अगदी स्पेशल या. काय धमाका होणार तो उद्या होणार. आता मोहन सुद्धा ऐकत असतात की दामिनी काय बडबड करतीये. तू काय बोलती मला काही कळत नाहीये, सांगू का तुम्हाला स्पष्ट. अगं मग सांग की. लगेच लॉटरीचं तिकीट दाखवते 10 करोड रुपयाचं. मोहन म्हणतात, काय हे 10 करोड रुपये, उद्या करोडपती होणार आहोत, कळतंय का तुम्हाला, सिरियसनेस आहे का. खरं सांगू का, तुमच्या त्या खडूस वहिनींकडे काम करायची अजिबात गरज नाहीये. आपण आपला बिझनेस करूया, एवढा पैसा म्हटल्यावर गरजच नाहीये आपल्याला. पण आता बारीक ऐकत असतो ह्या दामिनीची नाटकं आणि दामिनीचा वेडेपणा. कुणाकडे काहीच काम करायची गरज नाहीये, स्वतःकडे एवढा करोडांनी पैसा असल्यावर लोकांच्याकडे कशाला काम करायचंय. माहिती का, उद्यापासून खायचं प्यायचं आणि मस्त आराम करायचा, बस एवढंच काय करायचंय. एवढा पैसा आहे आपल्याकडे करोडोनी, तर मग करायचं काय. त्यामुळे आपण खायचं प्यायचं आणि निवांत आराम करायचा. उद्यापासूनच रुटीन आहे बाबा आपलं. म्हणतात, किती रक्कम आहे, 10 कोटी, आणि तुलाच कसे मिळणार आहे. दामिनी म्हणते, अहो झटपट पटापट लॉटरीचं तिकीट घेतलंय मी, लॉटरी लागणार सटासट, 10 करोड रुपये येणार पटापट. पण म्हणतात, अरे देवा, ह्या दामिनीचं करू तरी काय रे मी, देवा थोडीशी बुद्धी दे रे तिला. तुम्हाला पटत नाही का हो, असं का करताय तुम्ही, अजिबात विश्वास दाखवत नाही. आपलं नशीब बदलणारे, आपले दिवस पालटणारे, जरा विश्वास ठेवा या दामिनीवर. अहो बायकोय मी तुमची. मोहन आता चिडतात दामिनीवर आणि खूप तिला बोलतात. काय तर म्हणे, झटपट पटापट लॉटरी लागली चटाचट. लागलीये तुला लॉटरी, तेही 10 करोड रुपयाची, फटके दिन सटासट, जरा आवर स्वतःला. पण आता दामिनीला धुडकावतात आणि तिथून निघून गेलेले असतात. काहीही वेड्यासारखं करतीये ही. इकडे आता श्रीकांत आणि अहिल्या हॉलमध्ये असतात, आणि प्रीतम आता कामाला लागलेला असतो अगदी पटापट. प्रीतम
सगळं काही श्रीकांतसाठी तयारी वगैरे करत असतो. ते चित्रांचं प्रदर्शन भरवायचं असतं, त्यासाठी बुकिंग वगैरे सगळी काही तयारी प्रीतम बघत असतो. सगळी काही अरेंजमेंट व्यवस्थित पाहिजे. गेस्ट लिस्ट तर पाठवणारच मी, पण कुठेच काही कमी राहता कामा नाही. अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट करायचं आहे सगळं. प्रीतमने चांगल्या ऑर्डर दिलेले असतात समोरच्यांना. तर म्हणतो सगळं काही अरेंजमेंट करा आणि काय कसं आहे मला सकाळपर्यंत रिपोर्ट मिळायलाच पाहिजे. वेळ फार कमी आहे, त्यामुळे पटापट कामं करा आणि रिपोर्ट मला लगेच सांगत जा. दादा खूप बारीक ह्या प्रीतमचा फोन ऐकत असतात आणि फोन बंद झाल्यावर अहिल्या बघितलं ना प्रीतम किती मन लावून आणि सगळ्या बारीक सारीक जबाबदाऱ्या पार पाडतोय. अगं तो सुद्धा जबाबदारीने काम करतो, त्याला पण आहे की जबाबदारीची जाणीव. अहिल्या बघ की जरा. वेगळा कसा असू शकतोय प्रीतम? आदित्य आणि तो एकत्र वाढले, एकत्र संस्कार झाले, मग हा कसा वेगळा असणार? त्यामुळे आदित्यसारखाच आहे तो. ज्याप्रमाणे आदित्यने सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या असत्या तशाच प्रीतम सुद्धा पार पाडण्याचा प्रयत्न करतोय की. मला खात्री आहे प्रीतम सगळं काही काम अगदी ओके करणार. प्रदर्शनामध्ये काही एक कमी राहणार नाही याची गॅरंटी मी देतो तुला, कारण प्रीतम सुद्धा आदित्यचा भाऊ आहे. सगळं काही परफेक्ट करणारे अहिल्या. प्रीतमचा फोन वगैरे झालेला असतो. कसं आहे ना संध्याकाळपर्यंत आर्ट गॅलरीचं फायनल होणार आणि बुकिंग होऊन जाणार. मग काय आपल्याला काही टेन्शन नसणार. फक्त बुकिंगचा एकदा फोन आला की आपलं सगळं काही झालंच समजा. काय म्हणतात छान. आता तू असल्यावर काय बघायचंय प्रीतम, तू सुद्धा छानच बघतोय की. इकडे आता किचनमध्ये सावित्री आत्या काहीतरी काम करत असते आणि तेवढ्यात काय तिथे प्रिया आलेली असती. प्रिया येते सावित्री आत्याला मदत करायला आणि तिचंही काहीतरी चाललेलं असतं काम. आता सावित्री आत्या तिचं काम करते आणि प्रिया सुद्धा काहीतरी बनवत असते. थोडक्यात सावित्री आत्याला थोडीशी मदत. प्रियाला आणि सावित्री आत्याला काहीतरी हवं असतं, ते सापडतच नसतं. आता सावित्री आत्या प्रियाच्या जवळ येते. जेव्हा पारू होती ना घरात, कोणतीही गोष्ट अगदी डोळ्यात झाकून सापडायची. कुठेच ती वस्तू हलणार नाही, आहे त्याच जागेवर असायची. पारू इतकं क्लिअर काम करायची बघा. कुठली वस्तू कुठे ठेवली, काय हवंय काय नको, कधी काय लागणार आहे, सगळा अंदाज असायचा हो तिला. सावित्री आत्या आता पारूचं कौतुक करत असतात प्रियाच्या समोर. दोघींची चर्चा चाललेलीच असते. यांना काही सापडत नसतं. तेवढ्यात काय दामिनी आलेली असते आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग असं म्हणते. फार आनंदात असते ती. सावित्री आत्या म्हणते यांना पण काहीतरी करायचंय. मला असं वाटतं की आज मला सुट्टीच आहे बाबा. सगळेजण आपली कामं करताय, मग सावित्री आत्याची काय गरज आहे? खरंच मला सुट्टीचे असंच वाटायला लागले प्रिया मॅडम. दामिनी येते कुकर घेऊन आणि सावित्रीला ओरडते, ए सरक बाजूला. सावित्री आत्या म्हणते काय हवंय तुम्हाला, काही मदत करू का मी? मला ही सगळी भांडी हवी आहेत. भांडी कशासाठी हवी आहे? कडेने इकडून तिकडून जेवढी काय भांडी गोळा करता येतात तेवढीच समोर ठेव. दामिनी किचन ओट्यावरची सगळी काही भांडी गोळा करते आणि समोर आणून ठेवत असते. प्रिया म्हणते काय चाललंय दामिनी काकू? भांडी सगळी गोळा केलेली असतात. हे काय? किर्लोस्करांच्या मेन्शनमध्ये हे प्लास्टिक स्टँडर्ड वस्तू ठेवायच्या, हे प्लास्टिक वगैरे ठेवायचं नाही. आत्ताच सांगतीये. आत्ताच दामिनी रीच झाल्यासारखी वागायला लागलेली असते. 10 करोड रुपये आल्यावर कसं वागायचं ते आत्ताच इमॅजिन करत असते. सगळी काही जुनी भांडी आहे ना भंगारात देऊन टाकू, काही गरज नाहीये ती भांडी वापरण्याचा. आता सावित्री आत्या म्हणते दामिनी मॅडम चाललंय काय? चांगली भांडी भंगारात द्यायची आहे, मग घरात कोणती भांडी वापरायची? आवर ग बाजूला काढ पटपट, जागा कर, ते सगळं काही सामान लावायचंय मला. हो करतीये दा. मला आता हे सगळं बघून शॉकच बसतो. दामिनी काकू जेवण वगैरे बनवायचंय का? मी मदत करू का तुम्हाला? हवं तर तुम्ही सांगा, मी तुम्ही म्हणाल तसं काही करते. ए प्रिया, जेवण आणि मी शक्य आहे का? मी कशासाठी जेवण बनवायला लागली? मी काय जेवण वगैरे बनवत नाही आणि कुठच्या गैरसमजात राहू नको प्रिया. अजिबात आवडत नाही ते जेवण वगैरे बनवायला, त्याच्यामुळे मला अजिबात सांगू नको. मी ना एक काम करणार आहे ग, आपल्या घरात भंगारवाल्याला बोलवणार आहे. ही सगळी भांडी मी भंगारात घालणार आहे. घरात काहीच भांडी ठेवायची नाही, ही जुनी पुराणी काहीच नकोय आपल्याला. दामिनी म्हणते सगळीची सगळी भांडी आता भंगारामध्ये देऊन टाकणार आहे मी. आता प्रियाला प्रश्न पडतो की ही दामिनी काकूचं चाललंय तरी काय? अचानक घाईघाईने आल्या आणि सगळी भांडी गोळा केली. आता काय तर ही भांडी भंगारात द्यायची. दामिनी काकू ही भांडी भंगारात देऊन घरात काय आणणार आहे? आता बिचाऱ्या प्रियाला प्रश्न पडलेला असतो की ही दामिनी काकू डोक्यावर पडल्यासारखी का वागतीये? चालू भांडी गोळा केली आणि आता भंगारामध्ये देणार आहे. सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हिचं चाललंय तरी काय. आता मित्रांनो बघू आपण ते भांडे तर जमा केलेत. भंगारवाला बोलवणार आणि भंगारवाल्याला सगळी भांडे देणार का दामिनी? आणि हे जर अहिल्याने बघितलं तर मग मात्र दामिनीची खेर नाही. दामिनीला अशी काही शिक्षा भोगायला लागणार की मग त्याला काही गिनतीच नाही. बघू आता दामिनीला अहिल्याच्या शिक्षेतून बचाव मिळणार की अहिल्या शिक्षा करणार म्हणजे करणारच. मित्रांनो दामिनीची अवस्था आपल्याला जर बघायची असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.